मॅडम, एवढे सॅम्पल कुठून आलेत? मॅडम, आपल्या लॅबला कर्नाटक राज्यामधून सॅम्पल चेकिंग आलेले आहेत आणि हे एकाच व्यक्तीचे सॅम्पल आहेत. त्यांचं टोटल क्षेत्र जे आहे ते 55 एकर क्षेत्र आहे आणि त्यांनी 55 एकरामधून आपल्याकडं 25 सॅम्पल चेकिंगला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 40 एकर जे आहे ते त्यांचं डाळिंबाचं क्षेत्र आहे आणि 15 एकर जे आहे ते त्यांचं पेरूचं क्षेत्र आहे. आणि ज्यावेळेला आपल्याकडे सॅम्पल येतं त्यावेळेला आपला लॅबचा कोड सॅम्पलला टाकला जातो. त्यानंतर चाळून ती जी माती आहे ती आपल्या वेट करायच्या मशीनजवळ ती सिक्वेन्सली लावून घेतली जाते आणि त्या पद्धतीने आपल्याला कोणतं एलिमेंट चेक करायचं आहे, घटक चेक करायचा आहे, त्यानुसार त्याची प्रिपरेशननुसार ते फ्लास्कमध्ये त्याचं केमिकल घेतलं जातं आणि त्यानंतर ते वेट करून त्या फ्लास्कमध्ये त्याचं वजन करून घेतलं जातं. आणि आपल्याला एका सॅम्पलमधून 15 घटक चेक करायचे असतात. असे आपल्याला 25 सॅम्पलमधून 15 घटक असे चेक करायचे आहेत. तसेच त्यांनी पाण्याचंही सॅम्पल आपल्याला दिलेलं आहे. आता ह्याच्यावरून मला एकच आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना सांगावंसं वाटतं की आपण आपली पिकं घेत असताना आपण जी दरवर्षी खतं वापरतो तीच आपण कंटिन्यू करतो, पण या खतांमुळं आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि त्यामुळं आपला खर्च तरी वाढतच आहे पण उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही आणि आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ती दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे. आणि जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्याला त्या जमिनीला किंवा आपल्या मातीला काय हवं आहे हे आपल्या लक्षात येईल, काय कमी आहे हे लक्षात येईल आणि काय वाढलेलं आहे हेही आपल्याला तिथं समजून जाईल. त्या पद्धतीनं जर आपल्याला तिथं खतांचा वापर करता येईल आणि असं केलं तरच आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे, आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते टिकून ठेवण्यास आपल्याला तिथं मदत मिळेल. त्यामुळं आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या मातीचं माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे आणि नक्कीच आपल्या मातीचं एकदा तरी परीक्षण करून घ्यावं.